शुभविवाह या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, मालिका खूपच मोठ्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. रागिणी पटवर्धन हिला आता गायकवाडांनी जेरबंद केलेली आहे. आश्रमामध्ये छापा टाकल्या कारणाने रागिणीच्या सगळ्या बाजूने मुसक्या आवळल्या गेल्यात आणि पोलीस स्टेशनला येण्यापलीकडे तिच्याकडे कोणताही पर्याय राहिला नाही आहे. आणि मग रागिणी जिवंत आहे म्हटल्यावरती आकाशभूमीवरती जे काही चार्जेस लागलेले आहेत किंवा आकाशभूमीला जे काही आता त्याच्यावरती ॲलिगेशन्स लावलेले आहेत ते सगळे ते निर्दोष सिद्ध झालेत. इकडे पौर्णिमा पण पकडली गेली आणि रागिणी पटवर्धन जेलमध्ये आल्यावरती चिडलेल्या भूमीने तिच्यावरती हल्लाबोल केला आहे. खबरदार रागिणी पटवर्धन, यापुढे आमच्या वाट्याला गेलीस तर, असं म्हणत तिची कॉलरच धरलेली आहे. प्रेक्षकांनो, रागिणी पोलीस स्टेशनला कशी आली, नक्की पुढे काय घडलं, सगळं सविस्तर पाहू. इकडे आकाशभूमी गायकवाडांच्या फोनवरून क्षितिजासोबत व्हिडिओ कॉलमध्ये बोलत आहेत. व्हिडिओ कॉलमध्ये ज्या वेळेला ते बोलत असतात त्यावेळेला ते तिला उद्या येण्याचं प्रॉमिससुद्धा करतात. क्षितिजा मात्र आता आपल्या आईबाबांना बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता मानसीला भूमी सांगत आहे, हे बघ मनू, खरं सांगू का तर आता तू रागिणी आत्याने आमच्यावरती हल्ला केला होता. आमच्यावरती हल्ला तो तिचा फसलेला आहे. आमच्यावरचा हल्ला जरी फसला असला ना तरीसुद्धा ती अशी तर गप्प बसणार नाहीये. ती आपल्या घरावरती सुद्धा आता हल्ला करू शकते. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही सगळेजण जरा सावध राहा. ती कधीही काहीही करू शकते, म्हणून तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहा. यावरती मानसी म्हणते, ताई तू इथली चिंता करू नको, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी इथली चिंता करायला समर्थ आहे, असं म्हणत आता सांगायला लागते. त्यानंतर मग आता इकडे लगेचच भूमी गायकवाडांना फोन देते आणि खरंच आज तुमच्याचमुळे आम्हाला इतकं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट मिळाली, नाहीतर आता आमचं कुणी ऐकून घ्यायला सुद्धा तयार नव्हतं, असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना रागिणी चिडलेली आहे. चिडलेली रागिणी तडक घराच्या आतमध्ये जायला महाजन निवासामध्ये निघालेली आहे. पौर्णिमा तिला थांबवते. आई काय करताय तुम्ही, आता ताईपणा काहीतरी करू नका, डायरेक्ट आतमध्ये जाऊन काय कराल. त्यावरती रागिणी सांगायला लागते, खरं सांगू तर आत्ता माझी अशी इच्छा आहे ना की डायरेक्ट आत जावं आणि या लोकांना चांगलंच हे करावं, पण माझे हात दगडाखाली अडकलेत, कधी एकदा या घराचा उंबरठा ओलांडते असं मला झालंय, असं म्हणत रागिणी आता बोलत आहे. पण त्याच वेळेला इकडे मानसीला आतमध्ये चाहूल लागले आणि तिला भूमीने अलर्ट राहण्यासाठी सांगितलेलं असल्या कारणाने ती आता विचार करते, कोणाचा तरी आवाज येतोय, कोण असेल इकडे, असं म्हणत ती आता इकडे आत बाहेर यायला निघाली. ज्या वेळेला ती बाहेर येत आहे त्यावेळेला मग आता पौर्णिमा रागिणीला घेऊन तिकडून पसार झाले आणि दोघी जणी खाली आलेले आहेत. आणि त्याच वेळेला पौर्णिमा विचार करते, पौर्णिमा सांगायला लागते, आई नशीब थोडक्यात वाचलोय, तुम्ही तर आज मला अडकवलंच असतं. यावरती ती म्हणते, नाही अडकणं आता नाही आहे, मी आता चांगलाच या लोकांना धडा शिकवणार आहे. मानसी दारू उघडून बाहेर येते पण तिला कुणीच दिसत नाही. ती विचार करते, आत्ता तर मला आवाज आला होता, पण काय झालं कुणास ठाऊक, असा ती विचार करायला लागते. इकडे आता आकाश आणि भूमी हे दोघं जण फोन कॉल ठेवल्यावरती आकाश भूमीला ओरडतो आणि तो म्हणतो, तू का क्षितिजाला कबूल केलंस की उद्या आपण घरी जाऊ, आपल्याला जमणार आहे का. हे ते गायकवाड सर आहेत जे आपली मदत करतायत किंवा गायकवाड सर आहेत म्हणून इथपर्यंत चाललंय, पण उद्यापर्यंत घरी जाणं शक्य आहे का आपल्याला. यावरती भूमी म्हणते, हे बघ मला तिची अवस्था बघवली नाही, मला जे काही वाटलं ते मी बोलले, असं म्हणत भूमी आता आकाशला बोलत आहे. बरं, हे सगळं चालू असताना आकाश तिला समजावतोय की क्षितिजाला जर उद्या आपण गेलो नाही तर किती वाईट वाटेल. यावरती भूमी म्हणते, मला माहिती आहे आकाश, पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता हे सगळं बोलण्या वाचून किंवा हे सगळं करण्या वाचून, आणि म्हणून मी हे सगळं केलंय, असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना आकाश प्रार्थना करतोय की सगळं काही ठीक होऊ दे. इकडे तोपर्यंत बलदेव आता अपूर्वाचे सगळ्या गोष्टी काढून बसलाय. त्याला अपूर्वासोबतचे घालवलेले सगळे चांगले क्षण आता आठवत आहेत आणि अपूर्वाच्या सोबतचे क्षण आठवत असताना तो आता सगळ्या गोष्टी घेऊन बसलाय. खरं तर तो या धक्क्यातून बऱ्यापैकी सावरला असला तरीसुद्धा त्याला आता सत्य शोधणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी तो सगळ्या गोष्टी काढतोय आणि सगळ्या गोष्टी काढून आता तो अपूर्वाची आठवण काढत बसलेला आहे. त्याच वेळेला त्याला आता अपूर्वासोबतचे सगळे चांगले वाईट क्षण आठवत आहेत आणि तो सांगतोय, खरंच अपूर्वा, काय तू ग्रेट होतीस. इतक्यात तोपर्यंत मानसी आणि अथर्व आले. ते म्हणतात, काय झालं दादा, तुम्ही आम्हाला तडकी फडकी का बोलवलं. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, काही नाही,
मी अपूर्वाच्या सगळ्या गोष्टी काढल्या होत्या. यावरती मानसी म्हणते, दादा सारखं सारखं जर का तुम्ही या अशा गोष्टी काढून बसलात ना तर आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला कळतंय का? म्हणजे तुम्हाला सतत त्या आठवणीमध्ये अडकून पडाल आणि या आठवणीतून बाहेर पडायला पाहिजेत तुम्ही. यावरती तो म्हणतो, हो मी आता सावरलोय, मी सावरून आता या सगळ्यामधून बाहेर पडण्याचाच प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला बोलवलंय कारण अपूर्वाच्या या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठ्या काही गोष्टी सापडल्यात. यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे मानसी, कसल्या गोष्टी? यावरती तो म्हणतो, हे बघ अपूर्वा म्हणजे हे सगळं जे काही करत होती ना ते वाईट हेतूने करत होती, कारण तिला तिचा गैरसमज झाला होता. पण हे सगळं करत असताना तिला बघ कुणीतरी भडकवत होतं. तू आकाशला बर्बाद करू पाहतेस ते आम्हाला माहिती आहे आणि त्याच्या बर्बादीचं एक सोपा मार्ग तुझ्या अगदी जवळ आहे, तुझ्या अखत्यारीत आहे. आणि या घरात 7 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा मागोवा घे. हे म्हणजे तिला कोणीतरी या घटनेपर्यंत पोहोचवत होतं आणि त्यावरती ह्या चिठ्ठ्या कुणी लिहिल्यात. आणि इतकंच नाही आहे तर तिच्या मोबाईलमध्ये मेसेजेससुद्धा आहेत. मोबाईलमधले मेसेजेससुद्धा बघा. तिच्या मोबाईलमध्ये कोणीतरी मेसेजेस पाठवलेत अननोन नंबरवरून. नंबर कुठचा आहे ते माहीत नाही आहे, पण हाच नंबर जर आपण ट्रेस केला ना तर कदाचित आपल्याला समजेल की हे सगळं कोण करत होतं. असं म्हणत एक एक करत आता मात्र इकडे पुराव्यावरती पुरावे बलदेवच्या हातात लागले. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मानसी, कोण करणार हे सगळं? हे तर सगळं रागिणी आत्याच करू शकतात ना, म्हणजे त्यांनीच आता आईच हे सगळं करू शकतात, त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे असं आता मानसी म्हणायला लागते. त्यानंतर बलदेव म्हणतो, आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये. ह्या पुराव्यानुसार आता काहीही असेल तरी सुद्धा हे सत्य आपल्याला शोधून काढलं पाहिजे. त्यावरती मग ती सांगते की हे अक्षर न कुठेतरी मी पाहिलंय. आणि त्यानंतर ती आता लगेचच वही आणायला निघते, ती म्हणजे पौर्णिमाची वही आणते आणि ती सांगते की पौर्णिमा आश्रमात जायची ना त्यावेळेला तिला आता त्याला एक टास्क दिला होता, रोज एक मंत्र काहीतरी 108 वेळा लिहून काढायचा आणि त्याचनुसार ती आता तो मंत्र लिहित होती. आणि ते बघा हे सगळं तिचं अक्षर आणि तेच अक्षर त्या ह्याच्यासोबत मॅच होते. यावरती बलदेव म्हणतोय, हो की म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पौर्णिमाचा साथ होता. पण हे पौर्णिमा रागिणी पटवर्धन हिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, तिला मदत करत असणार आहे 100%. आपल्याला पौर्णिमावरती वॉच ठेवायला पाहिजे. मानसी तू एक काम कर, तू पौर्णिमावरती टोटली वॉच ठेव. काहीही झालं तरी पौर्णिमा कुठे जाते, काय करते, या सगळ्याचा आढावा तुला घ्यायला पाहिजे. ते केलं ना की एकदा आपलं काम म्हणजे आपलं काम सोपं होईल, आपल्याला समजायला सोपं जाईल. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे आपल्याला दाखवलं जातं की पौर्णिमाचा मागोवा मानसी घेणार आहे. पण इकडे गायकवाडांनी आकाशला भेटायला आले. गायकवाड भेटायला आल्यावरती ते म्हणतात, अहो खूप वाईट बातमी आहे आकाश सर आणि भूमी मॅडम. आपल्या जे काही पुरावे रागिणी पटवर्धन यांच्या विरोधात आपल्याकडे होते ना त्या पुराव्यांच्या इव्हिडन्स ज्या ठिकाणी हे इव्हिडन्स होते त्या इव्हिडन्सच्या रूमला आग लागलेली आहे. त्यावरती आकाश म्हणतो, हे सगळं कोण करवणार आहे? गायकवाड सर, हे फक्त रागिणी आत्याच करवू शकते, तिनेच हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. त्यावरती ते म्हणतात, हो मला सुद्धा तेच वाटत आहे की हे सगळं आता इकडे म्हणजे ह्यांनीच केलेलं आहे, रागिणींनीच केलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये कुणीतरी त्यांना आता मदत करते. खरं सांगायचं तर मला बलदेवने 2 मोबाईल नंबर पाठवले, ज्या मोबाईल नंबरवरून अपूर्वाला कंटिन्युअसली मेसेज येत होते. आता ते सुद्धा आपल्याला ट्रेस करायचे आहेत. काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता ते ट्रेस करायचं आणि ट्रेस करून मग आता पुढे आपण हे सगळं करायचं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आपल्याला दाखवलं जातं की रागिणी एका माणसाला पैशावरती पैसे देत आहे आणि पौर्णिमाला ती म्हणते, ओळखलंस का ह्यांना? पौर्णिमा म्हणते, कोण आहेत हे? यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते, अगं म्हणजे पोलीस स्टेशनला जी इव्हिडन्स रूम आहे ना म्हणजे त्या सगळ्या इकडचं पूर्ण इलेक्ट्रिकचं काम हे बघतात. बघ ना आज आपला किती मोठी यांनी मदत केली. म्हणजे आता इथे शॉर्ट सर्किट घडवून आणलं आणि इव्हिडन्स रूमलाच आग लावलेली आहे. हां, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र करायची आहे, ते म्हणजे काहीही झालं तरी माझं नाव या सगळ्यामध्ये यायला नाही पाहिजे. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही आहे. काहीही झालं तरी मी आणि तुम्ही कधी भेटलोच नाही ही गोष्ट बघा. आणि ती पूर्ण पैशाने भरलेली बॅगच आता हवाली करते. ज्या वेळेला पैशाने भरलेली बॅग हवाली करते आणि त्यावेळेला ती आता सांगते, कळलं, ओळखायचं नाही मला. तो सांगतो, इतके जर का मला पैसे मिळाले असतील तर कोण तुम्ही, मी कशाला तुम्हाला ओळखू? असं म्हणत तो पैसे घेतो आणि तिकडून निघून जातो. त्याने इव्हिडन्स रूमला आग लावून सगळे रागिणीच्या विरुद्ध असलेले इव्हिडन्स जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. तोपर्यंत मग
गायकवाडांनी बलदेवला भेटायला बोलवले आणि ते बलदेवला सांगत आहेत की तुम्ही जे काही 2 नंबर मला दिले होतेत ना, ते 2 नंबर म्हणजे अपूर्वाला ज्यांनी फोन केलेला आहे त्या नंबरवरून, ते नंबर मी आता अनऑफिशियली म्हणजे माझ्या ऑफिशियली ह्याच्यामध्ये येत नाहीत, पण अनऑफिशियली मी ते नंबर ट्रेस केलेले आहेत. तर ते ट्रेस केलेल्या एका नंबरचं लोकेशन एका आश्रमातलं आहे. म्हणजे ते नंबर एका फेक आय डीवरून घेतलेले आहेत. नंबरचं ओरिजिनल नाव तर नसणार आहे, पण आम्हाला संशय आहे की हे सगळं रागिणी पटवर्धन करत आहेत 100%. आणि त्याच कारणासाठी आता इकडे आम्ही सगळी शहानिशा केले तर एका आश्रमाचं लोकेशन आम्हाला दिसत आहे. या आश्रमामध्ये कदाचित त्या राहू शकतात. यावरती बलदेव म्हणतो, हो आकाशभूमी बोलत होते की त्या आश्रमात कोणत्या तरी त्यांनी पाहिलं होतं. यावरती ते म्हणतात, पण दुसरी शॉकिंग गोष्ट आमच्यासाठी ही शॉकिंग गोष्ट ही आहे की दुसरा जो काही नंबर आहे ना, तो तुमच्या घरामध्ये ॲक्टिव्ह होता. घराच्या आजूबाजूला म्हणा किंवा घराला तो मोबाईल ॲक्टिव्ह होता. कळतंय का? असं म्हटल्यावरती मग आता ते तुमच्या घरामधून कोण मोबाईल ऑपरेट करते? तुमच्या घरामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे की जी हे सगळं करणार आहे? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो बलदेव, पौर्णिमाला ऑलरेडी पौर्णिमाचा संशय आता आलेला आहेच ना, कारण पौर्णिमाचे चिठ्ठ्या सापडल्यात आणि ह्या चिठ्ठ्या सापडल्या कारणाने मग आता इकडे पौर्णिमा या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धनला मदत करते हे सुद्धा सत्य आता समोर आलेलं आहे. आणि त्यावरती मग आता ते सांगायला लागतात, आपण आता इकडे या आश्रमात जाऊया. ते आश्रमात आलेले आहेत, ज्या आश्रमाचं आता इकडे आपल्याला रागिणी पटवर्धन इथे राहायची, त्या आश्रमामध्ये शहानिशा करण्यासाठी ते आलेले आहेत. जेव्हा आश्रमामध्ये शहानिशा करण्यासाठी ते येतात आणि त्याच वेळेला इकडे आता त्या आश्रमामध्ये असणाऱ्या अनुयायींना सुद्धा विचारायला लागतात, रागिणी पटवर्धन या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? यावरती ते सांगायला लागतात, नाही, रागिणी पटवर्धन कोण? आम्ही नाही ओळखत. यावरती लगेचच मग आता अथर्व म्हणतो, माझी आई कधीच तिची खरी ओळख ठेवून राहणारच नाहीये. म्हणजे आता तुम्ही फोटो दाखवा, कारण फोटो दाखवलात ना तरच आता खरं सत्य समजून जाईल की काय घडलंय ते. मग आता इकडे जो फोटो आकाशभूमीने काढलेला असतो तो फोटो आता दाखवला जातो. तरी पण तो जरा माणूस चालूच आहे. तो माणूस म्हणायला लागतो, नाही, यांना मी ओळखत नाहीये, कोण आहेत या? मग मात्र गायकवाड आपला पोलिसी खाक्या आता तिकडे वापरायला काढतात आणि पोलिसी खाक्या दाखवत ते आता त्याला म्हणतात, अच्छा, तुम्ही ह्या बाईला ओळखत नाहीये का? ज्या बाई इथे आश्रमात इतके दिवस राहत होत्या त्याच बाईंना ओळखण्यासाठी नकार देताय का? तुम्हाला जर का आता 3rd डिग्री दाखवली तर कदाचित तुम्हाला सत्य समजेल किंवा तुम्ही तोंड उघडाल आणि त्यामुळे तुम्हाला 3rd डिग्री दाखवणंच गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती तो थोडासा गडबडलाय. नाही सर, हो सर, हे सर, असं तसं म्हणत तो सांगतो, म्हणजे नाही, तुम्ही आधी नाव वेगळं सांगितलं ना, म्हणून मी तुझं आता इकडे मी थोडासा म्हणून कन्फ्यूज झालो. माहिती आहे, या इथे होत्याच ना, पण तुम्ही जे नाव सांगताय ना ते नाव नव्हतं. त्यांचं नाव होतं वासंती नाव होतं आणि वासंती नावानेच त्या इथं राहायच्या. तुम्ही रागिणी म्हटल्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजन झालं, पण यात माझी काही चुकी नाही आहे. यावरती गायकवाड म्हणतात, करा, ह्याची चौकशी करा, म्हणजे आपल्याला सगळं सत्य समजेल. प्रेक्षकांनो, आता इकडे हे सगळं चालू आहे आणि आता त्या माणसाची सगळी चौकशी करण्यासाठी गायकवाडांनी सांगितलेलं आहे. तर सत्य तर समजलंय की आता रागिणी पटवर्धन ही जिवंत आहे, पण जिवंत रागिणी पटवर्धन इथून गेली कुठे हा अजूनही सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात, कुठे आहेत ही आता? यावरती ते अनुयायी सांगायला लागतात, नाही सर, आम्हाला इथलं काही माहीत नाही की इथून त्या कुठे गेल्या किंवा काय करण्यासाठी गेल्या. त्या इथे होत्या तोपर्यंत आम्हाला ते माहिती होतं. असं म्हणत ते सगळे बोलायला लागतात. त्यानंतर गायकवाड त्याला काही प्रश्न विचारणार, पण तितक्यात गायकवाडांना फोन आलेला आहे आणि फोन आल्यावरती गायकवाडांना जो काही धक्का बसलाय तो मात्र महाभयंकर आहे. इकडे त्या माणसाला पोलीस स्टेशनला नेण्यात येते जेणेकरून सगळी चौकशी करता येईल. गायकवाडांना फोन आलाय आणि गायकवाड बलदेवला म्हणतात, ताबडतोब आपल्याला पोलीस स्टेशनला जायला लागेल. आणि आता पोलीस स्टेशनला महाभयंकर घटना घडलेली आहे. प्रेक्षकांनो, इकडे आता न भूतो न भविष्य सगळ्यांनाच धक्का बसलाय, कारण रागिणी पटवर्धन स्वतःहून पोलीस स्टेशनला सरेंडर झालेली आहे. स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन आता तिने आपली जबानी द्यायचं ठरवलेलं आहे. गायकवाडांना फोन आल्यावरती धावत पळत सगळेच जण पोलीस स्टेशनला आलेत. ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आले तेव्हा समोरचं दृश्य बघून सगळ्यांनाच महत्त्वाचं म्हणजे धक्का बसलेला आहे आणि सगळीकडे ती चर्चा, रागिणी पटवर्धन जिवंत आहे, रागिणी पटवर्धन जिवंत आहे.
मग तिने आत्तापर्यंत हे सगळा खेळ खंडोबा करत नाटक का केलं होतं, सगळीकडे चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत गायकवाड आलेत आणि आता तिला अरेस्ट करतायत. बरं, त्याच वेळेला सगळे बोलत आहेत कॉन्स्टेबल की रागिणी पटवर्धन आली आणि हे भूमी आणि आकाश यांच्या कानावरती गेलेलं आहे. आकाश आणि भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करत बसलेले असताना रागिणी आली, रागिणी आत्या आली असं म्हणत दोघं जण बाहेर गेलेले आहेत. प्रत्यक्षात रागिणी आत्याला त्यांनी पाहिलंय. बरं, हे सगळं पाहिल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाचं सुद्धा काम तमाम झालंय. म्हणजे आता मानसी पौर्णिमाला सांगते, तूच ह्या सगळ्या चिठ्ठ्या लिहिल्यास ना, तूच हे सगळं केलंस ना, आम्हाला सगळं सत्य समजलेलं आहे. असं ज्या वेळेला ती तोपर्यंत चिडलेली भूमी आली आणि रागिणीचा गळा धरलाय, का केलं तुम्ही हे सगळं, का केलं तुम्ही, असं म्हणत रागिणीला ती आता ओरडत आहे. इकडे प्रेक्षकांनो, रागिणी मात्र आता सत्य सांगणार की तिचा नवीन काही डाव आहे, येणाऱ्या भागात सगळं कळणार.